आज आपण डिंकाचे लाडू करणार आहोत। अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि हेल्दी आहे, कोणीही खाऊ शकते। तर त्यासाठी आपल्याला इथं साजूक तूप लागणार आहे। त्याचबरोबर 1.5 वाटी मी खारीक पावडर घेतलेली आहे। 1 वाटी भरून मी डिंक घेतलेला आहे, जो बाजारात अवेलेबल असतो। इथं मी मिक्स ड्रायफ्रूट घेतलेले आहेत। त्याचबरोबर 1 जायफळ घेतलेला आहे आणि खसखस घेतलेली आहे। खसखस आपल्याला अर्धी वाटी लागणार आहे। काजू पिस्ता मी अर्धी वाटी घेतले, बदाम अर्धी वाटी घेतलेला आहे आणि सुकं खोबरं मी त्याच वाटीने 4 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथं 3 वाटी मी गूळ घेतलेला आहे। ते जे ब्लॉक्स आहेत ते 1 वाटीचा 1 ब्लॉक आहे, मी इथं चिरून देखील दाखवलेला आहे। तर इथं मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे। त्याचबरोबर पहिला आपल्याला सुकं खोबरं मी भाजलेलं घेतलेलं आहे, म्हणजे आधीच भाजून ठेवलेलं आहे। तर तुम्ही तशी पूर्वतयारी त्याची करून घेऊ शकता की मंद आचेवर आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथं डिंक देखील मी मंद आचेवरच फ्राय करून घेते। अगदी आपल्याला लाईट ब्राऊन कलरचा असा गुलाबी रंगावर असा छान खरपूस तळून घ्यायचा आहे। फार काळपट काढायची गरज नाही आहे की डिंक आपल्याला उत्तम क्वालिटीचं इथं वापरायचा आहे आणि तो चांगल्या क्वालिटीचा असेल तर तो फुलतोच, असं मध्ये कच्चा वगैरे अजिबात राहत नाही। तर इथं मी गोल्डन ब्राऊन कलरवर असा छान खरपूस तळून घेतलेला आहे आणि जे ड्रायफ्रूट्स होते ते तुम्ही एकतर कुटून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये थोडंसं फिरवू शकता। आपल्याला अगदी बारीक पेस्ट करायची नाही आहे, थोडंसं क्रंचमध्ये मध्ये आले पाहिजेत आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चॉप देखील करू शकता। पण मिक्सरमध्ये करताना थोडीशी त्याची पूड आणि थोडंसं असं खडे असं पद्धतीचं बारीक होतं ते, त्यामुळं शक्यतो असं तुम्ही चॉपरनी वगैरे जरी घालून चॉप करून घेतला तरी ते चालतं, म्हणजे फार क्रश होत नाही त्याचा। आता ड्रायफ्रूट्स भाजून आपले झालेले आहेत। त्याच कढईत मी इथं सगळा गूळ 3 वाटी जो होता तो चिरून घेतलेला आहे। इथं दुसरी एक आहे टिप की जर तुम्हाला गुळाचा पाक करायचा नसेल तर तो आहे तसा गूळ तुम्ही खिसून घेऊ शकता। मग तिथं गुळाचा पाक करण्याची काही एक गरज नाही आहे। मग ते लाडू तुम्ही थंड गुळात देखील वळू शकता, फक्त त्याच्यावर आपल्याला तुपाचे मोहन घालावं लागणार आहे गरम, जेणेकरून ते लाडू छान मिळून येतात। आणि 4 वाटी सुकं खोबरं आहे, तिथं तुम्ही 1 वाटी कणिक देखील घालू शकता, म्हणजे आपली गव्हाचं जे पीठ आहे ते देखील मंद आचेवर भाजून तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता। म्हणजे खोबऱ्याच्या ऐवजी 1 वाटी पीठ घ्यायचं, 4 वाटी खोबऱ्याच्या ऐवजी 3 वाटी खोबरं आणि 1 वाटी पीठ घ्यायचं, असं प्रमाण देखील तुम्ही करू शकता। आता इथं मी पाव वाटीच पाणी घातलेलं आहे। तर माझं थोडंसं असं पाक जो आहे तो असा फार कोरडा व्हायला सुरुवात झाली, त्यामुळे तुम्ही शक्यतो अर्धी वाटी पाणी घाला, म्हणजे गूळ विरघळेपर्यंत ते पाणी जे आहे ते थोडंसं आटलं जातं। आता इथं मी सुकं खोबरं आणि डिंक असा हाताने चुरून घेत आहे, जेणेकरून ते फार मोठं मोठं राहत नाही। आणि डिंक हा आपल्याला थोडासा असा गरम असल्यामुळे मी वाटीने क्रश करत आहे, थोडा थोडासा मोडून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचे जे क्रंच आहेत ते सगळीकडे लागतात। आणि जर तुम्हाला आवडत असेल डिंक देखील तर तुम्ही डिंकाचं प्रमाण देखील इथं 1 वाटीच्या जागी 2 वाटी करू शकता, म्हणजे अगदीच खारीक 2 वाटी, डिंक 2 वाटी, बदाम 1 वाटी, अशा पद्धतीनं तुम्ही प्रमाण ठेवू शकता। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याचं प्रमाण देईल, पण त्याच्यामध्ये तुम्ही थोडं कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता। जसं की मी डिंक हा 1 वाटीच घेतलेला आहे, परत खारीक मी इथं 1.5 वाटी घेतलेला आहे आणि मी इथं कणिक वापरत नाही आहे, मी फक्त सुक्या खोबऱ्याच्याच बनवत आहे। त्याचबरोबर खसखस मी इथं मंद आचेवर भाजून घेतली होती आणि त्याच्यातच मी जायफळ कुटून बारीक पावडर त्याची करून घेतली होती, म्हणजे अगदी बारीक पावडर नाही, अशी दरदरी पावडर तुम्ही इथे बघू शकता। आता मी सुकं खोबरं, ड्रायफ्रूट्स आणि डिंक याच्या मिश्रणामध्ये खारीक आणि जे आपलं जायफळ आणि खसखसचं जे मिश्रण होतं ते सगळं मी याच्यामध्ये घालून मिक्स करून घेत आहे। आता हे सुरुवातीला आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला जायफळ आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये पूर्ण वेलची पावडरचा वापर करू शकता, पण जायफळ देखील तितकंच हेल्दी असतं आणि खास करून बाळंतिणींसाठी फार हेल्दी असतं, त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये आवर्जून घाला। आणि जर तुम्हाला नाहीच आवडत आहे, घरी खाण्यासाठी म्हणून जर करत असाल तर तुम्ही वेलची पावडर देखील ॲड करू शकता। मी याच्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर देखील ॲड केलेली आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टेस्टनुसार ह्याच्यामध्ये
फ्लेवर्स ॲड करू शकता. आता इथं गूळ आपला विरघळलेला आहे पूर्ण, पण एक मात्र आहे की हे लाडू जे आहेत ते तुम्हाला गरम गरमच वळावे लागतात. थंड होत आली की ते वळले जात नाहीत. तर अशावेळी आपण मिश्रण थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे परत लाडू वळले जातात. आणि याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि गॅस बंद केलेला आहे. आता ते छान आपल्याला परत मिक्स करून पटकन मिश्रण ओतून घ्यायचं आहे. लाडू फटाफट बांधायचे आहेत. हे आपले जे आहेत ते पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे. पूर्वीच्या बायका असाच गुळाचा पाक करून त्याच्यामध्ये लाडू बनवत असायचे, पण आता तितकं सहन होत नाही हाताला, कारण ते फार गरम गरम असताना वळले जातात. तर मी पण पहिल्यांदाच असे पाकातले केलेले आहेत, त्यामुळे त्याचे असे चटके लागलेले आहेत. त्यामुळे तुम्ही करताना थोड्या क्वांटिटीतच करा, किंवा मग सरळ तुम्ही गूळ किसून घ्या आणि त्याच्यामध्ये तुपाचे मोहन घालून वरून वळून घ्या. त्या पद्धतीने देखील खूप सुंदर आणि टेस्टी लाडू होतात. पण हे एक पारंपरिक पद्धतीची रेसिपी मी तुम्हाला दाखवते की पूर्वीच्या बायका पण कशा तिघी चौघीजणी वगैरे असायच्या, दोघी तिघीजणी असायच्या, घरात सासवा-सुना तरी असायच्या, त्यामुळे ते फटाफट सगळ्यांच्याकडून वळले जायचे. जर एकट्या लेडीजने जर करायचं असेल तर तिच्यासाठी हे फार मोठा टास्क आहे की गरम गरम लाडू असे फुंकर मारत मारत वळावे लागतात, कारण गुळाचा चटका हा जोरात बसतो. तर मी इथं गूळ घालून घेतलेला आहे आणि ते छान अगदी मिक्स करून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे पटापट आपल्याला करून घ्यायचं आहे, नाहीतर गूळ जसा थंड होत जाईल तसा घट्ट होत जातो. याच्यात तुम्ही मिक्स ड्रायफ्रूट्स घातले नाही तरी चालतात. मग त्या जागी तुम्ही पूर्ण 1 वाटी बदामाचे काप जरी घेतले तरी चालतात. आणि भाजून घाला, म्हणजे ते फार क्रंची आणि टेस्टी लागतात. त्यामुळे हलके आपल्याला भाजून ह्याच्यामध्ये घालायचे. अगदी तळून जरी घातला नाही तरी चालतं आहे, पण भाजून घाला. आणि याच्यामध्ये तुम्ही काळे बेदाणे वगैरे जरी घातला, मनुका जो म्हणतो आपण, ते सुद्धा याच्यामध्ये चांगले लागतात. आता तुम्ही इथे माझे हात बघितला असाल, अगदी छान लाल गुलाबी झाले होते, शेकून निघाले होते. पण त्याच्यानंतर जो रिझल्ट होता तो अप्रतिम होता. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि शेवटचे जे परातीत जे लाडू होते ना, त्याच्यात मी सरळ तुम्हाला सांगते की मी 1-2 चमचे गरम पाणी घातलं आणि ते लाडू वळले. ते फटाफट वळले गेले. अजिबात गरम लाडू वळायची गरज नव्हती. पण ते लाडू लगेच 4 दिवसात संपवून टाका, नाहीतर ते खराब होऊ शकतात. पण सुंदर लाडू वळले गेले ते सुद्धा. नक्की ट्राय करा.